हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ सिरीज मध्ये क्वेश्चन चालू केलेले आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स। आणि कोणता चॅप्टर चालू आहे आपला? कोऑर्डिनेट जॉमेट्री, चॅप्टर नंबर 5। किती मार्काचा चॅप्टर आहे? 7 मार्काचा चॅप्टर आहे। तर 7 मार्क आपल्याला परफेक्ट करायचे, एकही मार्क कटला नाही पाहिजे आपला। तर आता या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन 3A मध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटी येते 3 मार्कच्या, त्या ऍक्टिव्हिटी कव्हर करायच्या। तर बघा, 3 मार्कच्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला 2 ऍक्टिव्हिटी विचारल्या जातात। जर 2 ऍक्टिव्हिटी विचारल्या तर 6 मार्क होईल, परंतु प्रत्येक चॅप्टरवर एकच ऍक्टिव्हिटी विचारतात जनरली, 2 विचारत नाहीत। एक तर 2 मार्काची किंवा 3 मार्काची। तर बघूया काय दिलंय बघा, ऍक्टिव्हिटी काय दिली बघा। पूर्ण ऍक्टिव्हिटी अशी पेपर मध्ये दिलेली असेल, फक्त तुम्हाला हे बॉक्स फिल करायचे। ओके, बघा क्वेश्चन समजून घ्या। If A 6,1, B 8,2, C 9,4 and D 7,3 are the vertices of triangle ABCD, show that quadrilateral. Show that quadrilateral ABCD is a parallelogram. तर आपल्याला दिलेला क्वाड्रिलॅटरल काय दाखवायचा आहे? पॅरलेलोग्राम दाखवायचा आहे। मग तुम्हाला माहिती आहे पॅरलेलोग्राम मध्ये अपोजिट साइड काय असतात? पॅरलल आणि इक्वल असतात। मग बघूया, इक्वलच आपल्याला दाखवायच्या। तर आपण स्लोप काढूया, स्लोप ऑफ लाईन किंवा स्लोप ऑफ लाईनचा फॉर्म्युला यूज करूया, y2 - y1 x2 - x1। आता याच्यामध्ये बघा, स्लोप ऑफ लाईन AB म्हणजे AB लाईनचा स्लोप काढलाय त्यांनी। AB लाईनचा स्लोप घेताना 2 - 1 डिवाइडेड बाय 8 - 6 2, याला इक्वेशन 1 कॉल केलं त्यांनी। त्याच्यानंतर स्लोप ऑफ लाईन BC लाईनचा स्लोप, मग BC लाईनचा स्लोप काढताना 4 - 2 2 आणि 9 - 8 1 म्हणजे 2। डिनॉमिनेटरचा 1 लिहायची गरज नाही, म्हणजे ह्या बॉक्स मध्ये फक्त तुम्ही 2 लिहिलं तरी चालतं, 2। त्याच्यानंतर स्लोप ऑफ लाईन CD 3 - 4, आता 3 - 4 मीन्स -1, 7 - 9 -2, मायनस प्लस म्हणजे हाफ। त्याच्यानंतर स्लोप ऑफ लाईन DA 3 - 1 2, 7 - 6 1 म्हणजे परत ह्याला 2च लिहू शकता, डिनॉमिनेटरचा 1 लिहायची गरज नाही, 2 थोडं व्यवस्थित लिहितो 2। त्याला इक्वेशन 4 कॉल केलं। तर आपल्याला इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3, इक्वेशन 4 भेटले। तर आपल्याला अपोजिट साइड कशा दाखवायच्या? पॅरलल दाखवायच्या, कारण की पॅरलेलोग्राम मध्ये अपोजिट साइड पॅरलल असतात। मग बघा, स्लोप ऑफ लाईन AB लाईनचा स्लोप काय आहे? स्लोप ऑफ लाईन AB हाफ 1/2, कशावरून? फ्रॉम 1 and 3 असं कसं तरी दिलंय, पण ठीक आहे। स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू काहीतरी पाहिजे। आपण 1 मिनिट ऍक्टिव्हिटी कन्फर्म करूया। ऍक्टिव्हिटी मध्ये यांनी स्लोप ऑफ लाईन AB, हा ठीक आहे, स्लोप ऑफ लाईन AB काय आहे? फ्रॉम 1 and 3 वरून काय सांगता येईल? इथं हाफ आहे आणि 3 मध्ये पण हाफ आहे। ओके, पण त्यांनी AB दाखवायचं नव्हतं पाहिजे, स्लोप ऑफ लाईन AB आणि स्लोप ऑफ लाईन CD असं द्यायला पाहिजे होतं। 1 मिनिट आपण चेक करू। बोर्डवर जे लिहिले ते बरोबर आहे, फक्त आपण थोडासा चेंज करू याच्यात। चेंज म्हणजे काय? फ्रॉम 1 and 3, तर 1 and 3 वरून काय सांगता येईल? तर स्लोप ऑफ लाईन AB आणि स्लोप ऑफ लाईन CD काय आहे? इक्वल आहे, हाफ आहे, या प्लस द्यायची गरज नाही, हाफ म्हणून इथे सांगितले फ्रॉम 1 and 3। मग हे स्लोप ऑफ लाईन AB and स्लोप ऑफ लाईन CD असं वाक्य पाहिजे होतं, इज इक्वल टू हाफ फ्रॉम 1 and 3। पण ठीक आहे, त्यांनी जसं दिलंय तसं। मग आपल्याला माहिती आहे AB आणि CD चा स्लोप सारखा आहे, म्हणजे त्याला एक कशा पॅरलल आहे, पॅरललचा सिम्बॉल आहे 2 लाईनी। तसंच स्लोप ऑफ लाईन BC, आता फ्रॉम सेकंड अँड फोर्थ टू 2, मग त्यांनी देतानाच असं द्यायला पाहिजे होतं, स्लोप ऑफ लाईन BC आणि स्लोप ऑफ लाईन DA इज इक्वल टू 2, म्हणजे इज इक्वल टू बॉक्स द्यायला पाहिजे होतं। पण ठीक आहे, घेऊया आपण 2 फ्रॉम सेकंड अँड फोर्थ। मग काय म्हणणार आपण? लाईन BC पॅरलल लाईन DA कशावरून? तर फ्रॉम सेकंड अँड फोर्थ वरून। मग आता काय म्हटले त्यांनी? बोथ द पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल आर पॅरलल, म्हणजे जे काही अपोजिट साइड आहे त्या एकमेकीला कशा पॅरलल। मग ह्या पॅरलल असतील
तर काय क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. झालं सिद्ध. फक्त बॉक्स फिल करायचे होते आपल्याला. सिंपल आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी घेऊया लगेच. ऍक्टिव्हिटी 2. आता सेकंड नंबरची ऍक्टिव्हिटी काय दिली बघा. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ point P which divide segment AB in the ratio 3:1 where A 4, -3 and B 8, 5. ऍक्टिव्हिटी. आता तुमच्या 10वीच्या जॉमेट्रीच्या क्वेश्चन पेपर मध्ये अशी ऍक्टिव्हिटी दिलेली असेल. तुम्हाला हे बॉक्स फिल करायचे. बॉक्स मध्ये लिहायचे. काय लिहायचे तर बघा y सेक्शन फॉर्म्युला आणि आपल्याला सेक्शन फॉर्म्युला माहिती आहे. काय असतो सेक्शन फॉर्म्युला तर x = m x2 + n x1 डिवाइडेड बाय m + n. y = इथं असतो m y2 + n y1 डिवाइडेड बाय m + n. हे सेक्शन फॉर्म्युले. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या. m च्या जागी m 3 पुट केला तेव्हा हा m आहे. m is to n n1 आहे. m3 n1 आणि x1 हा x1 आहे आणि हा y आहे. हा x2 आणि हा y2. बाकी व्हॅल्यू पुट केल्या त्यांनी. पहा m म्हणजे 3, 8 म्हणजे x2 हे बघा. त्याच्यानंतर 1 मीन्स n आणि 4 मीन्स x1 4 ते व्हॅल्यू पुट केली. इथे मी तसेच व्हॅल्यू पुट केल्या. मग पहा इथं 8 3 24. त्याच्यानंतर 5 3 15 24 आणि 4 किती 28 डिवाइडेड बाय 4. त्याच्यानंतर 15 मधून 3 गेले 12 डिवाइडेड बाय 4. पण इथं फायनली यायला पाहिजे तर 4 7 28 डायरेक्ट लिहून टाकू आपण 7 आणि 4 3 12 3 झालं. एवढे सिंपल होतं. 3 मार्काची ऍक्टिव्हिटी. किती सोपी. स्क्रीनशॉट घ्या. अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आहेत का विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघा. फायद्याचा आहे तुमच्या. ऍक्टिव्हिटी 3 काय दिलाय बघा. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ अ लाइन सेगमेंट AB with A -4, 2 and B 6, 2. ओके. आता पहा सोल्युशन मध्ये त्यांनी काय दिली. एक लाईन सेगमेंट दिली AB चे कोऑर्डिनेट दिलेत आणि P हा मिड पॉइंट दिलाय आणि त्यांनी विचारलंय P चे कोऑर्डिनेट काय क्वेश्चन मध्ये. पण डायरेक्ट आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये ही अशी ऍक्टिव्हिटी असणार आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट आपल्याला फक्त बॉक्स फिल करायचे. म्हणजे सगळ्यात सोपे क्वेश्चन खिशातले मार्क म्हणजे ऍक्टिव्हिटी. 2 मार्काच्या 2 ऍक्टिव्हिटी येतात आणि 3 मार्काच्या 2 ऍक्टिव्हिटी येतात. म्हणजे हे 3 6 आणि 2 मार्काच्या 2 4 10 मार्क तर तुमचे खूपच इझी. म्हणजे डोकं लावायची गरज नाही तुम्हाला. फक्त बॉक्स फिल करायचे व्यवस्थित. मग बघा सपोज -4, 2 याला आपण x1 y1 म्हटलं and 6, 2 याला आपण x2 y2 म्हटलं and coordinate of P are x, y. तर P चे कोऑर्डिनेट x, y कन्सिडर केले. मग बघा अकॉर्डिंग टू मिड पॉइंट थेरम. मग मिड पॉइंट थेरम काय सांगतो तर x = x1 + x2/2. मग x1 च्या जागेवर x1 पुट केला त्यांनी. x1 म्हणजे काय -4. 6 मधनं जर 4 सबट्रॅक्ट केलं तर 2 कॅन्सल 1. ओके 1 आला. त्याच्यानंतर y = y1 + y2 डिवाइडेड बाय 2 हा मिड पॉइंट फॉर्म्युला. त्याच्यानंतर 2 + y2 काय आता 2 y2 काय 2 x1 x2 y1 y2 2 + 2 हे 4 आणि डिवाइडेड बाय 2 जशा तसं हे दोन्ही 4 झालं. त्याच्यानंतर कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट P आहे. मग P चे कोऑर्डिनेट काय x, y x, y म्हणजे 1, 2 दिस इज युअर फायनल आन्सर. तर या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 3A तर 3 ऍक्टिव्हिटी कव्हर केल्यात. म्हणजे जर बोर्डाच्या एक्झाम मध्ये जर 3 मार्काची ऍक्टिव्हिटी जर ह्या चॅप्टर वर विचारली कोऑर्डिनेट जॉमेट्री चॅप्टर वर तर ह्या ऍक्टिव्हिटी पैकीच एक ऍक्टिव्हिटी येणार. म्हणजे तुमचे 3 मार्क कन्फर्म या ऍक्टिव्हिटी मध्ये.
तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन मी व्हिडिओद्वारे कव्हर करत आहे. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जे कोणी तुमचे शाळेतले मित्र वगैरे असतील त्यांना पण शेअर करा. तुमच्या ग्रुप असेल एखादा कॉलेजचा, शाळेचा, क्लासेसचा, तर अशा ग्रुपवर ही लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांचा बी फायदा होते आणि त्यांना पण चांगला स्कोर होऊ द्या जॉमेट्रीमध्ये. तर मित्रांनो, इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. धन्यवाद.